जय, नर्मदा माता की जय, नर्मदे हर हर हर. अनंतकोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगिराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपादक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय. म्हणजे एवढ्या सगळ्या भगिनी आज वेळ काढून कुणाची वेळ आहे, प्रत्येकाच्या प्रपंचाची, मुलाबाळाची, घरच्या लोकांची, स्वतः व्यक्तिगत तुमची आरामाची वेळ, पण ह्या सगळ्या गोष्टी बाजूला सोडून इतक्या लांबच्या गावाला की ज्याचा आपला काही ऋणानुबंध किंवा बोलावणं नाही आणि न बोलावता जो येतो त्याला अतिथी म्हणतात. त्यामुळे तुम्ही सगळ्या भगिनी तुमच्या अतिथी आहात. त्यामुळं खरं म्हणजे खूप मनस्वी आनंद, आणि तो आनंद व्यक्त करायसाठी आमच्या पूर्ण गजानन परिवारातर्फे माझ्यावर जबाबदारी होती. त्यामुळे मी पहिल्यांदा आमच्या सगळ्या परिवाराचा आनंद व्यक्त करतो की तुम्ही आनंद सगळ्या खूप दिवसानंतर बहीण घरी आल्यानंतर भावाला जो आनंद होतो तेवढाच आनंद आम्हा सगळ्यांना त्यांच्या बाबतीत. तर श्री महाराज हे असं कृपाळू दैवत आहे. आपण सहजच गुरुचं स्तवन करताना ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्तीम असं श्लोक म्हणतो, आपल्या नित्यपाठाचा असतो. पण शब्द सहज म्हटलेले असतात, पण शब्दाच्या अर्थाच्या मागे जर लागलो तर आपल्याला शब्दाची व्याप्ती कळू लागते. ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीमध्ये शब्दाच्या बाबतीत एक वाक्य असं लिहिलं की बिंब तरी बचके एवढे परी प्रकाशाते त्रैलोक्य थोकडे शब्दांची व्याप्ती तेने पाडे अनुभवावी. आपल्या आईच्या हातची जेवढी भाकरी असते ना तेवढा सूर्य दिसतो, त्यापेक्षा काही फार मोठा नाही. आणि तो बचके एवढा दोन्ही हातामध्ये बसेल एवढा बिंब, माऊलींचे शब्द आहेत, महादेवांचे शब्द आहेत, तो तेवढा सूर्य आहे. पण प्रकाशाते त्रैलोक्य थोकडे, तिन्ही जगाला व्यापून त्याचा प्रकाश उरतो, इतके शब्द हे मोठे असतात. म्हणून आपण ब्रह्मानंद म्हणतो, परमसुखदम म्हणतो, केवलम ज्ञानमूर्ती म्हणतो. बाकीचे शब्द जाऊ द्या, आज फक्त ब्रह्मानंद या शब्दाकडे जर आपण गेलो तर मनुष्याला जे पाहिजे असतं ते सगळं मिळालं की जो आनंद होतो त्याला मनुष्य आनंद म्हणतात. शब्दाकडे लक्ष द्या. मग मला काय पाहिजे, तर मला अमुक गोष्ट पाहिजे, मग ती मिळाली. मग मुलांचं शिक्षण चांगलं झालं पाहिजे, ती गोष्ट मिळाली. मग मुलं नोकरीला लागली पाहिजे, मिळालं. एकूणच जे जे आपल्याला पाहिजे असतं ते सगळं मिळत गेलं, तो आहे मनुष्य आनंद. अशा मनुष्य आनंदाची 100 पट जेव्हा होते तेव्हा एक गंधर्व आनंद होतो. लक्षात घ्या, 100 मनुष्यानंद 100 पटीनं जेव्हा वाढतो त्यावेळेस एक गंधर्व आनंद होतो. एक गंधर्व आनंद जेव्हा शतपटीत होतो, 100 पटीत होतो, त्यावेळेस एक देव आनंद होतो, देवाचा एक आनंद होतो. त्या 100 देवांच्या आनंदाला 100 पटीमध्ये ज्यावेळेस पाठवलं जातं त्यावेळेस एक ब्रह्म्याचा आनंद होतो. आणि 100 ब्रह्म्याचे आनंद एकत्र केले की एक इंद्राचा आनंद होतो. या 100 इंद्राच्या आनंदाला एकत्र केलं की जो आनंद होतो त्याला म्हणतात ब्रह्मानंद. किती सहज म्हटलं आपण, ब्रह्मानंदम परमसुखदम. मग आज आपल्याला महाराजांची पूर्वी जर पाहिजे असेल तर हा आता विचार करा की सगळ्यांच्या सगळ्याच आशा पूर्ण होतात का? मनामध्ये जी जी इच्छा केली, जी जी इच्छा करी भक्त ते ते पूर्वी श्री हरी, हे जरी खरं असलं तरी सगळ्या इच्छा पूर्ण होतात नाही होत. बऱ्याचशा इच्छा माणूस तडजोड करतो, काही इच्छा ह्या तशाच राहून जातात, काही इच्छा अर्धवट पूर्ण होतात, काही इच्छा अपेक्षा नसताना पूर्ण होतात. तर ह्या इच्छा 100 पटीत कधी होणार, गंधर्वामध्ये कधी जाणार, देवामध्ये कधी जाणार, आपली पात्रताच नाही. मग हा ब्रह्मानंद शब्द आपल्यासाठी लिहिला नाही का? आपल्यासाठीच लिहिला. आता जसं इथून पाचोऱ्याला जायचं असेल, आपल्याला पायी जायचं असेल तर 1 दिवस लागेल, संध्याकाळ होता होता आपण तिथं जाऊ. मग सायकलनं गेलो तर सायकलनं आपण दुपारपर्यंत पोहोचू, सकाळी निघलो तर. मोटरसायकलनं जाऊ तर मग 1 तासात 1.5 तासात पोहोचू. 4 व्हीलरनं जाऊ तर 4 व्हीलरनं गेलो तर आपण 1 पाऊण तासामध्ये पोहोचू. आणि त्यापेक्षा गतिमान आणखी काही जर वाहन घेतलं तर आपण अगदी निमिषामध्ये तिथं पोहोचू. म्हणजे वाहन कोणतं आहे त्याच्यावरून इच्छित साध्य काय तिथपर्यंत आपल्याला जायचं ते किती कमी वेळात हे ठरवू शकतो. आपलं जे साध्य आहे ते आपले महाराज आहेत. त्यामुळं ब्रह्मानंद शब्द व्यवहारामध्ये आपल्याला शक्य नाही. एका मुंगीला
पाचोऱ्यासाठी जायसाठी किती दिवस लागतील खरं सांगा. आता ते गणित कसं आहे माझं तुम्ही सांगा की एक मुलगी प्रवासाला निघली आणि तिला पाचोऱ्याला जाईल, कधी पोहोचेल ती? आयुष्य संपून जाईल. त्या मुंगीपेक्षा काय आपली अवस्था कमी आहे? आपण हे तसेच आहे. आपलं पुण्य काय, आपण कर्म काय करतो, आणि आपण व्याख्या करतो ब्रह्मानंदाची. मग हे ब्रह्मानंद केव्हा साध्य होईल मला? जेव्हा सद्गुरूचे पाय, त्या पायावरती माझं मस्तक असेल, तर तेव्हा ब्रह्मानंद मिळतो आपल्याला. अगदी 2 सेकंद 3 सेकंद. ब्रह्मानंद काय असं भरपूर याचा विषय का? सेकंदा निमिषाचा, पळभर देवाची द्वारी उभा क्षणभर, तेवढा असतो ब्रह्मानंद. आणि तेवढा जन्मभराला पुरेसा. एखादा दिवस असा येतो ना की आपलं अंतःकरण भरून येतं, गदगद होतो आपण, आणि आपल्या काय होतं हे व्यक्त करता येतं. ते म्हणाल काय होतं? एखाद्या माणसाला तुम्ही साखर दिली आणि त्याला म्हटलं बाळा कशी आहे, किंवा तुमच्या मुलाला तुम्ही साखर दिली आणि त्याला विचारलं बाळा कशी आहे, तर तो सांगाल आई गोड आहे. मग तुम्ही विचारायचं गोड म्हणजे कशी, तर तो गोड म्हणजे चांगली. चांगली म्हणजे कशी नाही सांगता येत. तो मग शेवटी कंटाळेल, तो म्हणाल आई तू खाऊन पाय, मग तुला कळेल की साखर कशी गोड आहे. तसा कधी कधी आनंद होतो, आणि तो अकथनीय आनंद होतो, तो शब्दामध्ये सांगता येत नाही. तो जीवाला माहिती की आपल्याला काय आनंद झाला. कधी कधी एखादी व्यक्ती भेटते आयुष्यामध्ये आणि आपला त्याचा काही संबंध नसतो. ते गाणं आहे ना, तेरा मेरा है पहिले से नाता कोई यू ही नाही दिल लगाता. वेगळ्या अर्थाने घ्या, पण अध्यात्माच्या बाकीचा अर्थ सोडून होती करतात. पण अध्यात्माच्या नात्यानं काही ना काही ऋणानुबंध असल्याशिवाय आपण भेटत असतो. एका निश्चित वळणावरती माणसं माणसाला भेटतात. महाराजांनी, दासगणू महाराजांनी गजानन विजयामध्ये लिहून ठेवलं, जो माझा आहे तो येथे येईल, इतरांची न जरूर मला. म्हणजे जे महाराजांचे आहे ते महाराजांपर्यंत जरूर येणार. काही नसतं, काही संबंध नसतो, महाराज ऐकलेलं नसतं. एक भाऊंच्या परिचयाची तिकडची तिरुपतीकडची महिला आहे, बिचारी, तिला मराठी समजत नाही आपली, काही तिला इकडचं महाराजांचं थोडी काही माहिती नाही. तिनं कधी कधी महाराजांचा फोटो पाहिला आणि ती बाई वेडी झाली महाराजांची, आणि ती येते इथं, तिला ती पोथी तिनं मिळवली त्या भाषेतली तिच्या, आणि ती बसते. ती म्हणते की आपल्याला जो आनंद होणार नाही ना, तो तिला आनंद होतो. ना तिला महाराजांची लीला माहिती आहे, ना तिला बंकटलाल माहिती आहे, ना तिला बायजाबाई माहिती आहे, ना पितांबर महाराज माहिती आहे. तिला फक्त माहिती आहे हे जे आहे ना, हा माझा बाप आहे, समजा मला तो कोण आहे काय माहिती नाही. पण मग इथं तुम्हाला हे मागचं कळलं पाहिजे का? तुकाराम महाराजांसारखे संत म्हणतात की जाणूनी नेणते करी माझे मन. खरं सांगू, न कळण्यामध्ये खूप आनंद आहे, कळायला लागले की परेशानी आहे ना. समजा आपल्या घराच्या बाजूने साप गेला, जाऊ नये कोणाच्या, समजा गेला, तर तिथून जेव्हा तुम्ही जाता तर तुम्ही बिचकता तिथून जाता. तो साप जाऊन 3 वर्ष झालेली, आता तो साप इतिहासात जमा झालेला असं, पण तिथून पाय टाकला रे टाकला की आम्हाला काय दिसतो? साप दिसतो. माझ्यासारखा मनुष्य तिथून निघून गेला, मला माहितीच नाही, मला काय त्रास आहे त्या गोष्टीचा? अज्ञानातला आनंद आहे. ज्ञानदेवाने पुन्हा एक ओवी सांगून ठेवली, नवल अहंकाराच्या गोष्टी सज्ञानाच्या न लागे कंठी, अज्ञानाच्या न लागे कंठी, सज्ञानाच्या झोंबे कंठी गळाताही तो. अज्ञानी माणसाला टेन्शनच नाही कशाचं, अज्ञानाला टेन्शन. तो काय करतो? तर ज्ञानी माणसाला पकडतो. म्हणून खरं सांगतो तुम्हाला, आपल्याला महाराजांबद्दल काही माहिती नाही, आपल्याला महाराजांच्या लीला माहिती नाही, महाराजांचं काय शिकवले आपल्याला माहिती नाही ना, हे चांगलं आहे. आपली पाठी कोरी आहे की नाही? काहीतरी अर्धवट माहिती असण्यापेक्षा चांगलं माहिती होण्यासाठी महाराजांनी आपल्याला कोरं ठेवलेलं. आणि ज्या दिवशी कोणीतरी एखादा समर्थ मनुष्य भेटेल आपल्याला, गुरुकृपा होईल आपल्यावरती, त्यावेळेस थोडे थोडे, जसा सूर्योदय होण्याच्या आधी उजेड पाहतो, सूर्य अगदी निघलेला नाही अजून, तो गर्भातच आहे, पण तरी अरुणोदय झाला म्हणतो. सूर्याच्या आधी अरुण येतो. अरुण हा त्याचा कोण आहे? सारथी. तो आधी येतो आणि मग ती प्रभा लाली लाल होते. पूर्वेची दिशा प्राची लाली लाल होते. आपल्या भोपाळीमध्ये ना, प्राची पांत तो पहा लाली लाल होतो. तो लाली लाल ज्यावेळेस होतो ना, आपली तशी अवस्था आहे. अजून आपला सूर्योदय व्हायचा आहे, पण अजून सूर्योदय जरी झालेला नसला तरी कुठंतरी अस्पष्टसा उजेड आपल्या आजूबाजूला लागू लागलेला आहे. आणि आता आपण डोळे चोळत उठतो आहोत, आणि आता कुठंतरी आपल्याला लक्षात यायला लागलं की आपले महाराज इथंच कुठंतरी आहे. आणि मग मला आनंद वाटला की 300 महिलांनी ठरवलं की आपल्याला महाराजांचा प्रसाद करायचा. 300 दिवस वाट पाहायची एका माऊलीला की 300 दिवसानंतर माझा नंबर येणार आहे. काय काय पक्वानं मिळत असतील महाराजांना काय माहिती. एका दिवशी जाऊन भोजनाच्या प्रसादाच्या वेळेस उठून जाऊन बसायला पाहिजे. क्या बात आहे. आता
म्हणजे खरंच ना की आता काल परवा आमच्या इथे एक मजूर वस्तीमध्ये बावनीचा कार्यक्रम झाला होता. 1,500 ते 2,000 लोकांना जेव घातला त्या माऊलीने. त्याच्या मागच्या आठवड्यात आम्ही धनगरवाडा म्हणून शेंदूरला तिथल्या माऊली शेतीमध्ये कष्ट करतात. आपल्या मजुरीतून 10 रुपये बाजूला काढतात. त्यांनी 2,000-4,000 रुपये बाजूला काढले आणि गल्ल्याच्या गल्ल्या पंक्तीला बसले. आणि तुम्हाला सांगायला आश्चर्य वाटेल, त्यांनी 56 भोग केलेले होते महाराजांचे. आणि 56 हा शब्द कधी पडतो त्याच्यापेक्षा किती 56 पर्यंत मोजायचे आणि पुढे मोजणं सोडून द्यायचं. काय गोष्ट करतो याला मोल नाही, कुठल्या भावनेनं करतो. आईनं केलेले पदार्थ कदाचित हॉटेलपेक्षा चवीला कमी असतील. हॉटेलमधले पदार्थ का चविष्ट लागतात याचं एक कारण मी माझ्या विद्यार्थ्यांना नेहमी सांगत असतो की बाबा रे, हॉटेलमधलं चांगलं लागतं आईच्या स्वयंपाकापेक्षा. पोरं म्हणतात हा खरंच हॉटेलमधले भजे छान लागतात. कारण मग पोरांना विचारलं कारण काय, ते म्हणलं काही नाही सर, आम्हाला काही कळत नाही, पण छान लागतात एवढं मान्य तुम्हाला. म्हणला मग तुम्ही सांगा म्हणे कशामुळे. म्हटलं एक गोष्ट, आपली आई आहे ना ती सकाळीच उठली आंघोळ करते, तिला काही कामच नाही आणि 3-3दा हात स्वच्छ धुती. म्हणलं हॉटेलवाल्याला कुठे वेळ आहे. तो धुणारच नाही म्हणलं, तो धुत नाही, तो तसाच पीठ मळतो आणि पीठ मळता मळता जशी तुला सर्दी होती मला सर्दी होती. त्यामुळं म्हणलं तो हात पुसायला कुठे जाणार आहे, तो हे करतो. आईच्या भज्यामध्ये शक्य मीठ कमी जास्त होत असेल, त्याच्या मिठातलं मेंटेन होणार. थोडं व्याक करायला लागले. म्हटलं अजून पुढे थोडस बाकी आहे. म्हणजे अजून काय बाकी आहे. मला जसे माझ्या डोक्यावरचे केस गेले म्हणून तुमच्या डोक्यावर तर आहे. म्हणजे हा आहे. मग त्याच्याच डोक्याला खाली येतं कधी कधी. आणि अचानक तो काय करतो, डोकं खाजवता एखादी शिकार त्याच्या वाढलेल्या नखामध्ये सापडते. आपल्या मोहरीला तेवढी चव नाही, इतकी चांगली मुलं खाणं सोडून देतात. वस्तू काय केली त्याला महत्व नाही. वस्तू आपण काय करतो त्याला प्रेमानं आहे ना. खूप चांगलं करायचं आणि असं आदळून ताट तुमच्या समोर ठेवलं गिळा. खरं सांगा कोण खायला. पण मुलगी छोटीशीच असते, 7-8 वर्षाची मुलगी असते, अजून तिला स्वयंपाक येत नसतो. पण एवढे चोखंदळ बाप असतो तिचा की त्या आईने केलेल्या पोळ्या तिला नाही असं नको तसं कर तसं 100दा ते सांगतात. पण स्वतःची मुलगी पहिल्यांदा पोळी लाटायला बसली, सगळ्या जगाचा नकाशा त्याच्यावर उघडलेला असतो आणि ती पोळी तू कधी भाजती कधी करपती, तिला चटका लागतो आणि ती पहिली पोळी तिची इच्छा असते की आपल्या बाबांच्या ताटामध्ये टाकायची. मला सांगा, एका जन्माचा बाप आहे आणि एकाच जन्माची मुलगी, तर तिनं वाढली ती कशी असू द्या पोळी. कुठला बाप असं म्हणणार हे तुला काय येतं असं म्हणणार? दुसऱ्या कोणी जर ताईच्या डोळ्यामध्ये अश्रू आले. पण खरं सांगतो तुम्हाला, कुठला बाप आहे असा की जो म्हणेल की नाही तो म्हणला अरे किती छान केली, तो त्याच्या पत्नी मला किती जरी सुगरण असते बघ अशी येते का तुला, माझ्या दिदीनं जशी केली ना अशी येते का तुला, तशी तुला येणंच शक्य नाही. आणि मग तो आवडून खातो ना. एका जन्माचा बाप जर एवढं प्रेम करत असेल, माझे महाराज आपले जन्मांतरीचे, त्यामुळे तुमच्या 56 भोगाला त्यांनी तशाच आवडीनं खाल्ला असेल जसा एक बाप आपल्या लेकीच्या. महाराजांकडे पाहताना आपल्या मनामध्ये एकच भाव असावा, नाही भक्ती नाही ज्ञान नाही खरी खुरी ही श्रीपती, ऐसी माझी शोचनीय परिस्थिती झाली आहे पांडुरंगा. आपल्याकडे खरी खुरी भक्ती नाही, आपल्याला खरं ज्ञान पण नाही, पण आपल्याला एक माहिती आहे की या पायावरती मी जर लागलो ना तर हे पाय मला नक्की माझ्या इच्छितापर्यंत पोहोचून देतील. म्हणून काय करावं, काया वाचा मध्ये चरणासी लागावे आणि अगर्वता करावी दासते. त्यांचे मनामध्ये अहंकाराची भावना कधी येऊ देत. काय होतं, सुरुवातीच्या टप्प्यामध्ये महाराज इतकं भरभरून देतात ना आपल्याला की त्यावेळेस सगळ्यांचं प्रेम एकमेकाविषयी राहतं. पण तसं अतिपरिचयात आवडण्या व्हायला आणि चुकून मग काही गोष्टी घडायला लागतात. अहंकाराचा वारा न लागो राजसा माझी या सकाळ हंसी. त्यामुळे या भक्तीला दृष्ट लागते कधी कधी. आणि मग कुणाचं तरी हे होतं की नाही माझ्यामुळं होतं, मी जर नाही गेलो किंवा मी जर नाही गेले तर मंदिर कसं उघडतं, माझ्यामुळं होतं. जेव्हा मी आला की तिथं तो काय व्हायला लागतो, परेशानी व्हायला लागते. आणि महाराजांना खरं सांगू तुम्हाला, महाराजांना वेडा चालला.
महाराजांना रोगी चालला, कुष्ठरोग्यावर महाराजांनी जेवढं प्रेम केलं, महाराजांना पापी माणसाला सुद्धा महाराजांनी जवळ घेतलं. आपल्या याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी, द्वाड गाईला द्वाड घोड्याला त्यांनी मिळतं, फक्त महाराजांना एकच गोष्ट नाही चालली म्हणजे मी. तर आपली भक्ती जसं बी काढून फळ खातो की नाही, आपण फळ खाताना बी खातो की तसा परमार्थ करताना मी काढून खायचा. जसं फळ खाताना बी काढून खायचं आणि परमार्थ करताना मी काढून खायचं. बस गोडच गोड फळ आहे त्याचं. भगवंताच्या आपल्या महाराजांनी ना कधी कथा केली, ना कधी कीर्तन केलं, ना त्यांनी कुठला ग्रंथ लिहिला, त्यांनी जगून दाखवलं काय. त्यांनी सहज सहज आपल्याला सांगितलं की बाबा रे, जेवायला बसताना आहे ना हरिचिंतनामध्ये जेवण कर. जे प्रारब्धानं माझ्या ताटामध्ये कधी पुरणाची पोळी आली असेल, कधी चटणी भाकरी आली असेल, कधी ताजी असेल, कधी शिळी असेल, 5 मिनिटं कधी ताजी आली असेल, कधी शिळी असेल, पण जी प्रारब्धानं आली ना, अन्न पूर्ण ब्रह्म. आता पूर्ण ब्रह्म कधीतरी सांगेल मी, आता आज फक्त काय शिकला पण ब्रह्मानंद. 6 प्रकारचे ब्रह्म आहे. नाद ब्रह्म आहे, अन्न हे परब्रह्म आहे, गुरु साक्षात परब्रह्म आहे, असे 6 प्रकारचे ब्रह्म आहे. कधीतरी एका दिवसात जर असले तर नाही ते पुढच्या वेळेस कधीतरी. तर आपण खरोखर धन्य आहोत की महाराजांची भक्ती आपल्याला मिळाली. 65 भगिनींची कमी, अजून 300 झाल्या तुमच्या. 65 कमी, ते 65 पूर्ण 65 भगिनी पुढच्या वेळेस. आमच्याकडे या दुसरं कामच नाही माहिती. अजून माझ्या 28 आता इथे त्या निष्ठेनं अजून आणि असं जिला जी येईल ती चिठ्ठी पदार्थ करून आणायचा. अशा 70-80 केल्या होत्या त्या वाटल्या. आणि मी चिठ्ठ्या आम्ही 4 जणी बसतो.